कार्यक्रमाला जाऊन घरी येऊन कोळशाची शेगडी पेटवून खोलीत झोपलेल्या 4 तरुणांच्या पैकी 3 जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर एकाची स्थिती गंभीर आहे. बेळगाव शहरातील अमननगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली असून सध्या बेळगावात कडाक्याची थंडी पडत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे झोपताना या तरुणांनी शेकोटी घरात केली होती. शेकोटीच्या धुरामुळे या तरुणांचा झोपेत गुदमरून मृत्यू झाला आहे. 4 मित्र एकाच खोली राहत होते. रिहान मट्टे वय 22, मोईन नालबंद वय 23, सरपराज हरपनहळ्ळी वय 22 अशी गुदमरून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. अत्यवस्थ तरुणाचे नाव शहानवाज वय 19 असे आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी या तरुणांनी कोळशाची शेगडी पेटवली होती. खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद होते, त्यामुळे पूर खोलीत कोंडून राहिला आणि तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. एक जण अत्यवस्थ असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आमदार आसिफ सेठ यांनी देखील घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून घटनेचे वृत्त कळाल्यावर अमननगर येथील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ये 2 जने इधर आ गए, गड़बड़ कर लो. एक मिनट, ए सर रे, एक मिनट, ए मोबाइल खींचो. ए उठा ऊपर उठा. हां चल, ले जा. चेत है, उठा.